आज प्रभाग क्रमांक 13, 14 आणि 15 याची एक संयुक्त स्नेह बैठक आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये माझ्या काही सहकार्याने आयोजित केलेली आहे। या स्नेह बैठकीला ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले ते लातूरचे नवनिर्वाचित खासदार सुप्रसिद्ध डॉक्टर आदरणीय शिवाजी काळगेजी, लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव, विलास बँकेचे व्हाईस चेअरमन समत पटेल, मोठेगावकर सर, माजी महापौर स्मिता खानापुरेजी, चांदपाशा इनामदार, संभाजीराव सूर, श्री भोसले, श्री पवार, सारे सम्माननीय माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, अशोकराव गोविंदपूरकर, माने, श्री कोटलवार, श्री मालपानी, राजकुमार जाधव, गिरीश पाटील, गणेश एस.आर. देशमुख, सारेच सन्माननीय, साऱ्यांचीच नावं घेता येतील, मी आपला अधिक वेळ त्यात घेऊ इच्छित नाही। आपण सारेच एकमेकांशी परिचित आहोत, त्यामुळे सारे सन्माननीय प्रतिष्ठित नागरिक, बंधू भगिनी, पत्रकार आणि मित्रांनो, तुम्हाला भेटण्याचं एक निमित्त हवं होतं। मी आणि माझ्या सहकार्याने हे निमित्त साधलं आणि या निमित्ताने आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत आणि ते निमित्त आहे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका। महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि नोव्हेंबर 20 रोजी या निवडणुकांचं मतदान महाराष्ट्रामध्ये होणार आहे। आपल्याला या मतदानाचा अधिकार बजावायचा आहे। आपण हा अधिकार नेहमी बजावत आलेले आहात आणि हा अधिकार बजावत असताना तुम्ही काँग्रेस पक्षाला नेहमी भरभरून आशीर्वाद दिलेले आहेत। याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो। दर 5 वर्षाला निवडणुका होतात आणि गेल्या निवडणुकीलाही आता 5 वर्ष पूर्ण होत आहेत। 2019 साली आपण मतदानाचा अधिकार बजावला आणि महाराष्ट्रामध्ये महाआघाडी आणि महायुती
याच्यामध्ये निवडणुका झाल्या. निकालानंतर महाराष्ट्रामध्ये उलटापालट झाली आणि 4 राजकीय पक्षांपैकी 3 राजकीय पक्ष एकत्र आले आणि त्यांनी एक नवा विचार स्वीकारला. महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पदभार स्वीकारला आणि महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळामध्ये तुमच्या लोकप्रतिनिधीला वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून जिम्मेदारी मिळाली. त्यानंतर 2.5 वर्ष ते सरकार राहिलं. सरकार स्थापन झाल्यानंतर अगदी थोडक्या काळामध्येच कोरोनाची महामारी ही आपल्यावर जगावर ओढावली आणि जवळपास तो सगळाच काळ कोरोना विरुद्ध लढण्यामध्ये आपल्या सगळ्यांचा गेला. कोरोनावर मात केली आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे काही फोडाफोडीचं राजकारण झालं हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलं. आणि मग त्या 3 चे 6 पक्ष झाले आणि आता या महाराष्ट्रामध्ये 6 पक्ष महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून महायुतीचं सरकार आहे. ते पूर्ण होतं. आता आचारसंहिता लागलेली आहे आणि आता आचारसंहितेनंतर जेव्हा प्रचार होईल आणि मग मतदान होईल तेव्हा महाराष्ट्रातली जनता पुन्हा एक नवं सरकार निवडून देईल आणि आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं इथं आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहोत की आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार निवडून द्यायचं आहे. हा आग्रह आणि विनंती करण्यासाठी आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. महायुती सरकारचा कारभार आपण पाहिला. महाराष्ट्रातला कुठलाच घटक समाधानी नाही. महागाई वाढत चाललेली आहे. बेकारी काही संपुष्टात येत नाही. महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला चाललेले आहेत. महाराष्ट्राची लूट सुरू आहे. महाराष्ट्रातल्या अनेक म्हणजे महाराष्ट्र विक्रीला निघायला की काय अशी सामान्य माणसाला शंका यावी असा कारभार या राज्यामध्ये आचारसंहिता लागेपर्यंत सुरू होती. महाराष्ट्राच्या जमिनी या विकून टाकल्या. महाराष्ट्राची मालमत्ता म्हणजे तुमची मालमत्ता. आज जरी आपण लातूरमध्ये असलो तरी आपली राजधानी मुंबई आहे. महाराष्ट्र हे आपलं राज्य आहे आणि या महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई आहे. तरी ती मुंबई धनदानग्याला विकून टाकणं हे जे धोरण महायुतीच्या सरकारनं स्वीकारलं यातून महाराष्ट्राचं न भरून निघणारं नुकसान झालेलं आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार एवढा वाढलाय. लातूरमध्ये ठीक आहे, थोडस तुमच्या आशीर्वादानं आमचं लक्ष असल्यामुळं आम्ही इथं फार
भ्रष्टाचार फोफावू देत नाही, तरीही लातूरलाही आता तो त्रास सुरू झालेला आहे. हे आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे. आणि तो त्रास का सुरू झालाय? सरकारचे जे कोणी इथं प्रतिनिधी आहेत, दिल्या घेतल्याशिवाय काहीच होत नाही. आणि म्हणून सामान्य माणसाच्या खिशाला ती झळ पोचते आहे. हे तुम्ही देखील आता अनुभवत आहे. आमच्याकडे येतात तक्रारी, काही नागरिक आम्हाला सांगतात आम्हाला इथं अडचण येते. आम्हाला ही काही आमचं काम असेल तर पैसे मोजावे लागतात. आदरणीय विलासराव देशमुख साहेब असताना किंबहुना काँग्रेसचं सरकार असताना असं कोणाची करायची किंमत नव्हती. एक धाक होता. अधिकाऱ्याला, सरकारला जाब द्यावा लागत असा. आज सगळंच मोकळं. अशी ही परिस्थिती लातूरमध्येही उद्भवते. यात आपल्याला बदल करायचा आहे का नाही? हा बदल आपल्याला महाराष्ट्रात आणावा लागेल. आणि त्यासाठी आम्ही एक विचार घेऊन पुढे निघालेले आहोत. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुका लढवतो आणि काँग्रेसचे उमेदवार, शिवसेनेचे उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार, शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार, आम आदमी पार्टीचे उमेदवार, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार, समाजवादी पार्टीचे उमेदवार, जे आमचे मित्र पक्ष आहेत, महाविकास आघाडी म्हणून आम्ही ह्या निवडणुका लढवतोय. आणि महाराष्ट्राचा धर्म पाळणं ही आमची प्रमुख जिम्मेदारी आहे. महाराष्ट्राची अस्मिता जी आता गहाण आहे याची सोडवणूक करायची. 10 वर्ष महायुतीचं सरकार राहिलं. 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं होतं, पण सारं बंदच होतं. कारण लॉकडाऊन, व्यवहार बंद होते, उद्योग बंद होते, व्यापार बंद होता, सरकारच बंद होतं. लॉकडाऊन म्हणजे काय? सरकार काम बंद केलं. फक्त अत्यावश्यक सेवा आम्ही पुरवल्या. नाहीतर कर आकारणी बंद होती, कर वसुली बंद होती, उत्पन्न सरकारचं शून्यच होतं. आणि म्हणून जी काही मदत जगात आली किंवा वित्तीय संस्थांकडनं काही कर्ज उभारून सरकारने या व्यवस्था नागरिकांना पुरवल्या. आठवा तो काळ. नागरिकांना त्रास होऊ दिला नाही. पाणी पुरवलं, वीज पुरवली. कुठं विजेचे पैसे किंवा विजेचा भरणा कधीच कोणी केला नव्हता. पाण्याचे बिल सुद्धा कोणी भरले नव्हते. त्या काळातल्या नळपट्ट्या, वीज पट्ट्या ह्या स्थगित होत्या. आणि म्हणून हळूहळू मग ते उद्योग सुरू झाले, कारखाने सुरू झाले, काम सुरू झालं. आणि मग त्या काळामध्ये महाविकास आघाडीनं जे काम केलं याची नोंद जगामध्ये झाली. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, युनायटेड नेशन्स, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट यांनी देखील नोंद घेतली. कोरोनाचं काम कसं चाललंय हे महाराष्ट्राकडे पहा. बिहारला सांगितलं, उत्तर प्रदेशला सांगितलं. महाराष्ट्रामध्ये जर हे काम होत असेल तर मग ते बिहारमध्ये का होऊ शकत नाही, उत्तर प्रदेशमध्ये का होऊ शकत नाही. अशा प्रकारे त्या काळामध्ये, आपत्तीच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला वाऱ्यावर सोडलं नाही,
पण त्यांची काळजी वाहिली प्रामाणिकपणे हे मला सांगितलं पाहिजे. इथे जे आमचे सगळे सहकारी आहेत, माझे महापौर विक्रांत गोजमगुंडे येत आहेत, त्या काळामध्ये ते महापौर होते, आमचे नगरसेवक सगळे त्या काळामध्ये आमच्या नगरसेवकांनी जीवाची पर्वा केली नाही. आमचे 2 नगरसेवक जनतेची सेवा करत मृत्युमुखी पडले, दत्ता मस्के आणि उषा हडीकर. ते प्रभागामध्ये घरामध्ये भेटत असत. कोणाला औषध हवंय, कोणाला इंजेक्शन हवंय, कोणाला वॅक्सिन हवंय, कोणाला रेमडेसिवीर हवंय, कोणाला रुग्णालयामध्ये बेड हवाय, हे सगळं, ऑक्सिजन हवंय. माझ्या ऑफिसमध्ये तर आम्ही 24 तास एक वॉर रूम तयार केली. एखादा रुग्ण जर रुग्णालयामध्ये आला तर त्याला संपर्क करणं, त्याच्या कुटुंबाला संपर्क करणं आणि